मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे संडे. छान असं हेअर वॉश केलं आहे आज. आणि बाकी उर्वी आणि ते अजून झोपलेले आहेत. सो आज सुट्टी आहे तिघांना पण आणि तिघं घरी आहेत. सो आणि आज बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, जसं की भाजी वगैरे तर तिथं असतंच आपलं आठवड्याचं. दुसरं म्हणजे उद्या वटपौर्णिमा आहे. सो वटपौर्णिमेची पूजेची तयारी करायची, काही सामान पाहिजे ते घेऊन यायचं आहे. त्यानंतर मला लेन्स कार्टमध्ये जायचं आहे. माझा चष्मा मला चेंज करायचा आहे. फायनली विचार केला आहे चेंज करूया, कारण की खूप वर्ष झाले त्या चष्म्याला. माझ्या जवळपास 6 ते 7 वर्ष, 6पेक्षा जास्त झाले, कारण की उर्वी व्हायच्या आधीपासूनचा तो चष्मा आहे. जेव्हा मी प्रेग्नेंट होती मे बी, तेव्हा तो चष्मा बनवला आहे आणि तो अजून तो यूज करते. सो ते एक काम करायचं आहे. आणि त्यानंतर अजून एक आहे जे की आता लवकरच माझ्या मावस भावाचं लग्न आहे. सो आम्ही त्या लग्नासाठी जाणार आहोत गावी. सो त्यानंतर ते साड्या वगैरे सगळ्या पिकअप फॉल करायच्या आहेत. आणि सो असं काहीसा दिवस असणार आहे आज. सो बघू काय होते काय नाही. आणि बाकी आता नाश्ता वगैरे 9:30 वाजलेत, नाश्ता वगैरे करायचा आहे. आणि त्यानंतर मग बघू बाकीच्या काही गोष्टी, जेवणाचं वगैरे काय प्लॅन आहे आज. सो स्टे ट्यून. आणि या व्लॉगमध्ये एक क्वेश्चन करायचं आहे सर्वांना. तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात? सो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्याच्यावर काम करेल. आणि म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हलिंग व्लॉग आवडत आहे की फूड रिव्ह्यू व्लॉग आवडत आहे की अजून काय वेगळं. मॅडम आलेल्या आहेत. झाले झोपी? मग मस्त 3 दिवस खूप मजा केली आहे ना? काय 3 दिवस सुट्टी, लेट उठणं, मस्त मस्त. सो नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशा प्रकारचे व्लॉग आवडत आहे, की घरातले क्लिनिंग, घरचे व्लॉग, घरातले जे काय माझं काही असतं डेली रुटीन वगैरे, सो ते आवडते का ते सांगा. आणि येस, सो त्यावर मी काम करायचा नक्की प्रयत्न करेन. आणि येस, सो चला आता व्लॉग स्टार्ट करूया. मॅडम पण उठल्या, आता काहीतरी नाश्ता वगैरे करायला लागेल. बनवलं मस्त इथे बनाना. सो आता जवळपास सगळी कामं आवरली आहेत, फक्त जेवण बनवायचं राहिलं आहे. नाश्ता केला सकाळी, मस्त शिरा बनवला होता गोड. आणि त्यानंतर सगळी कामं आवरली, पोळीची आंघोळ वगैरे सगळं मशीन लावलं आहे. मशीन पण झालं आहे ऑलरेडी लावलं, म्हणजे कपडे पण वाळत वगैरे टाकून झालेत. आणि आता फक्त जेवण बनवायचं बाकी आहे. स्वतः काय बनवायचं आहे हा विचार करते. संडे आज बघू काहीतरी बनवता येते का. सो आणि इकडे उर्वी आणि उर्वीचा फ्रेंड दोघंजण मस्त लुडो खेळत बसलेत. विराज, उर्वी. मग विराज काय नाश्ता केला आज? ड्रॅगन फ्रूट खाल्ला. अजून काय नाही, बस. ठीक आहे, खेळा. ॲक्च्युली झालं असं, सुशांत गेलेत सोसायटीची मीटिंग आहे खाली, सो तिकडे गेले. आता चिकन करायचं तर ते आणायला कोण नाही. मला पण जायचा कंटाळा आला आहे, कारण की उर्वी आणि विराज ऑलरेडी घरात खेळतात दोघंजणं. मग त्यांना दोघांना तर सोडून नाही जाऊ शकत. आणि सो पनीर आहे थोडंसं उरलेलं, त्या दिवशीचं आहे. त्याचं काय करू, तो एक तर भुर्जी करते, नाहीतर मग पनीरची भाजी आणि चपाती. बघू शकतो काहीतरी करते, डोकं लावते आता. यामध्ये मी काय केलं आहे, सगळं आपलं बेसन पीठ, दही, बाकी मसाले वगैरे, मीठ, मसाला, हे धना पावडर वगैरे सगळं, हळद वगैरे टाकले. त्यामध्ये असा थोडासा कांदा आणि शिमला अशी थोडी मोठी मोठी कापून घेतली, ती टाकणार आहे. पनीरचे तुकडे, सो आता हे सगळं मिक्स करून घेते, मॅरिनेट करून घेते प्रॉपर. सो असं काही बॅटर बनवून ठेवलं ते हे थोडं मॅरिनेट करते, त्यानंतर मग बघू. एक साईडला मी आता पनीर थोडं फ्राय करायला ठेवलं आहे, ते सगळं बॅटर. आणि इकडे कांदा परतवायला घेतला. हे चांगलं झालं आहे फ्राय. आणि इथे मसाला पण रेडी झाला आहे. हे थोडंसं परतून देते अजून. इथे आता ग्रेव्हीला उकळी आणून देते आणि मग हे ह्याच्यात
मिक्स करणार आहे असं छान. सो पनीर टिक्का बनवला आहे मी आता घरी. भात लावला आहे आणि सुशांत बोलले रोटी खायची त्यांना, बटर रोटी, बटर नान. सो ते ऑनलाईन मागवत आहे. बाकी मग आता घरी बनवले. मी टाकलं आता पनीर. फायनली छान अशी भाजी झाली. फायनली किचन पूर्ण क्लीन झालं आहे, चकाचक. आता इकडचा पसारा, नान पण आलेत, आता जेवून घेऊया. सो आता जेवण वगैरे झालं आहे सगळं आणि आता काही उद्याची तयारी. उद्या कोणती साडी घालावं हा विचार करते. सो इथे माझ्या काही साड्या आहेत आणि काही इकडे खाली पण आहेत तिकडे. सो आता बघते काय घालायचे विचार करते. ही एक आहे, ही वाली. ही पण एक आहे. ही साडी घालावी, त्याचा ब्लाऊज मला बघायला लागेल. हे आहे एक, हे ओढ थोडंसं ओढ पाऊच. सो ही साडी आहे माझी लास्ट इयर दिवाळीची मे बी. हां, आणि हा त्याचा पदर. सो उद्या विचार करते हे घालावं आणि त्याच्यावर हा ब्लाऊज आहे. उद्या वट पौर्णिमा आहे. आम्ही माझ्या मैत्रिणीकडे शिवून घेतलेलं आहे दिवाळीच्या वेळेस. आणि हे असं इथे बनवलं आहे नॉडसारखं. चला, ही साडीचा ब्लाऊज मी ट्राय करून बघते. तर हे अशी ना पिनअप करून ठेवलं, इथे जागे जागे पिना लावल्यात आणि इस्त्री मारली त्यांना, कारण की या साडीचा थोडा आहे ना इश्यू आहे, जी की घालताना खूप फुगते. त्यामुळे बघ डायरेक्ट असे इस्त्री केली. इथे हे मिऱ्या ह्या पण इथे पॅक करून ठेवल्या आहेत. आता ही मी घडी घालते एकदा आणि मग दाखवते. अशी परत साडीची घडी घालून ठेवली आता मी. इकडे सगळ्या पिना वगैरे असं लावून ठेवल्यात. आता ही उद्या डायरेक्ट म्हणजे मला पटपट घालता येईल. स्वतः वाजलेत संध्याकाळचे 5 वाजलेत. झोपेतून उठलो, छान झोप झाली. उर्वी काय झोपली नाही, आम्ही दोघं झोपलो होतो. उर्वी बसली टी व्ही बघत. इकडे उर्वी स्वतः भाज्या वगैरे घेऊन जातो. तिकडे पप्पू दादाकडे जायचं आहे, त्यांचं काही करायचं काम चालू आहे. ते पण असं जस्ट राऊंड मारून यायचं, बघायचं आपलं. तिकडे भाजीचं पण आज मार्केट भरलं असेल, सो तिकडून भाज्या पण घेऊन येतो. त्यानंतर मग भाज्या वगैरे घरी ठेवू आणि मग परत जाऊया. बाकीचे काही कामं असेल तर ते करूया. सो असं काहीचा प्लॅन आहे. सो चला. हां कशा बोल बोल. सो चला आता निघतो आम्ही. कांदे बघ वरतून पडली की काय. हे उरवी बाजूला इथून पडले. मस्त हवा खाली, खूप छान हवा येते. घरात खूप गरम होतं. इथे काहीतरी गार्डन होते आमच्या इथे. आम्ही महाराजाच्या आहे, जे लास्ट टाइम आम्ही आलो होतो सगळे रात्री 1 वाजता. थांब नसं ना सांगते. हॉट चॉकलेट, हॉट चॉकलेट. भाजीपाला भरला आहे आज मार्केट. भाजी वगैरे घेऊन आलोय. अवतार पण कसं झालाय, घाम, परत गरमी सुरू झाली. भाजी वगैरे आता पिशवी ठेवते इथे जस्ट लेन्स कार्टमध्ये.
झालेत लेन्स हे चष्मे बनवायला दिलेत. आता ते एक उद्या भेटेल आणि एक नंतर भेटेल. आणि हे लेन्स हे घेतलं क्लीनर. एक मी सनग्लास बनवला आहे आणि म्हणजे पॉवर सनग्लास आणि एक आपला नॉर्मल. सँडविच घेतलंय आणि ते मोमोजची ऑर्डर दिली. मम्मा मी बिना काउंट करे सांगूया किती आहे प्लीज? 6. पाऊस एकदम थोडा छोटा चालू झालाय. रस्ता मला दिसत असेल. चला आता जातो घरी. उर्वी मॅडम बसा. सो आता आलोय आम्ही घरी. 9 वाजलेत. आता थोडंसं भात लावते, बघते काहीतरी. सकाळची भाजी पनीरची आणि आपण 5 वाजता गेलो होतो बहुतेक. सो भाज्या वगैरे सगळ्या आणल्या आहेत आणि वटपौर्णिमेचं सगळं सामान घेऊन आले. फक्त माझ्या आता साड्या, जे मी तुम्हाला सांगितलं होतं सकाळी काय काम आहे त्यातलं साडीचं काम तसंच राहिलं आहे. ते आता बघू उद्या किंवा मी परवा. इथेच माझी मैत्रीण आहे, तिकडे टाकून देईल. आणि बाकीचं आता थोडंसं खाऊन पण आलो आहे आम्ही. सो एवढी काही भूक नाही आहे. उर्वी तर आता काही खाणारच नाही मला माहिती आहे. इकडे उर्वी मॅडम जेवढे खाल्ले 5 मोमोज खाल्ले मी. 5 मोमोज खाल्ले. काय बोलायचं आहे पुरीला. चला सो आता व्लॉग मे बी इथेच एंड होईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि मी सकाळी तुम्हाला जो क्वेश्चन विचारला होता की तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असतात, सो ते मला सांगा. सो असे छान व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्सला शेअर करा. सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.